कृपा पातालोचनी कृपा पातालोचनी कृपा पातालोचनी कृपा पातालोचनी कृपा कृपा पातालोचनी कृपा पातालोचनी कृपा पातालोचनी कृपा पातालोचनी कृपा पातालोचनी कृपा पातालोचनी सुखा झाले ओ साजनी सुखा झाले ओ साजनी ओ हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुखा झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा मनवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी हरे बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी हरे बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर 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 बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा
बाबर कुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा ओ तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्णा जय जय राम जय जय राम कृष्णा जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम जय 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 राम जय 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 राम ज्याला आवाज द्या माईकला थोडा ज्याला आवाज द्या माईकला मोकळा करा थोडा आवाज कोण पुण्य त्यांचा होईना सेवक कोण पुण्य त्यांचा होईना सेवक कोण पुण्य त्याचा होईना सेवक कोण पुण्य त्याचा होईना सेवक कोण पुण्य त्यांचा होईना सेवक कोण पुण्य त्यांचा होईना सेवक कोण पुण्य त्याचा होईना सेवक कोण पुण्य त्याचा होईना सेवक हे द्वंद्वादेक दुराविले जिहि द्वंद्वादिक दुराविले ऐसे वर्म मद दावी नारायणा ऐसे वर्म मद दावी नारायणा द्वंद्वादेक दुराविले ऐसे वर्म दावी नारायण ऐसे वर्म दावी नारायण अंतरीच्या खोना प्रगटोनी अंतरीच्या खोना प्रगटोनी ऐसे वर्म मद दावी नारायणा ऐसे वर्म मद दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटोनी अंतरीच्या खुणा प्रगटोनी ऐसे वर्म मद दावी नारायण ऐसे वर्म मद दावी नारायण बहु अवघड आहे संत भेटी 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 परी
जग जेठे करुणा केली परी जग जेठे करुणा केली ऐसे वर्म मज दावी नारायणा ऐसे वर्म मज दावी नारायणा परी जग जेठी करुणा केली परी जग जेठी दोघे वाजवतात ऐसे वर्म बदला नारायणा ऐसे वर्म बदला नारायणा तुका मने मग नये व्रातीवरी तुका मने मग नये व्रातीवरी तुका मने मगन येलो देवरी तुका मने मगन येलो देवरी तुका मने मग नये व्रातीवरी तुका मने मग नये व्रातीवरी तुका मने मगन येलो देवरी तुका मने मगन येलो देवरी सुखाचे शेजारी पहुडैन सुखाचे शेजारी पहुडैन ऐसे वर्म मज दावी नारायणा ऐसे वर्म मज दावी नारायणा सुखाचे शेजारी सुखाचे शेजारी ऐसे वर्म मज दावी नारायणा ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीचा खोना प्रगटोनी अंतरीचा खोना प्रगटोनी ऐसे वर्म मज दावी नारायणा ऐसे वर्म मज दावी नारायणा प्रगटोनी अंतरीच्या कोणा प्रगटोनी ऐसे वर्म मज नारायण ऐसे वर्म मज दावी नारायण जय ठोपार कुमाई हरि गोपाल कुमार जय ठोपार कुमाई ठोपार कुमार 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 ठोपार कुमाई ठोपार कुमार ठोपार कुमाई ठोपार कुमार ठोपार कुमाई ठोपार कुमाई म्हणा गायनाचार्य मंडळी कोण कोण आहे? वाकडी पंचक्रोशीतील गायनाचार्य मंडळी म्हणा कोण कोण म्हणतो पत्रिका आहे का? हेलो 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 थोड़ा हाई म्हणा म्हणा चाल म्हणा कोण पुण्य जाचा होईल सेवक कोण पुण्य जाचा होईल सेवक कोण पुण्याचा होईल सेवक कोण पुण्याचा होईल सेवक ऐसे भर में आदि नारायण ऐसे भर में आदि नारायण ये तंदवादी
विना राजा अंतरीच्या खुणा प्रगटो अंतरीच्या खुणा अंतरीच्या गुणा प्रगटो
नारायणा. मना मना भजनी मंडळी पाठीमागे म्हणत ऐसे वर्मा मदा दावी नारायणा. 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 अंतरीच्या खुणा प्रगटोनी. अंतरीच्या खुणा प्रगटोनी. ऐसे वर्मा मदा दावी नारायणा. ऐसे वर्मा मदा दावी नारायणा. वा 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 टाळकरी प्रदंगाचार्य. नारायणा. ऐसे वर्मा मदा दावी नारायणा. अंतरीच्या खुणा प्रगटोनी. अंतरीच्या खुणा प्रगटोनी. ऐसे वर्मा मदा दावी नारायणा. ऐसे वर्मा मदा दावी नारायणा. मना मना भजनी मंडळी सर्व ऐसे वर्मा मदा दावी नारायणा. वर्मा मदा दावी नारायणा. विठ्ठला 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 विठ्ठला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. खंडेराव महाराज की जय. सद्गुरु श्री गंगागिरी महाराज की जय. सद्गुरु श्री नारायणगिरी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. कोण पुण्य त्यांचा होईल सेवक जिहे द्वंद्वादिक दुराविले. लखपती थाप टाकीत राहा. स्वर देत राहा. ऐसे वर्म मद दावी नारायणा. अंतरीच्या खुणा प्रगटोनी. बहु अवघड आहे संत भेटी. परी जगजीठी करुणा केली. तुका म्हणे मग नये वृत्तीवरी. तुका म्हणे मग नये वृत्तीवरी. सुखाचे शेजारी पहुडैन. ऐसे वर्म मद दावी नारायणा. अंतरीच्या खुणा प्रगटोनी. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. खंडेराव महाराज की जय. सद्गुरु नारायणगिरी महाराज की जय. गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सर्ववेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं. सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं. तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदालङ्कृतं साधुसन्न्यासयोगं. मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपं. जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. तेचे बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम
दुसरे चरण संताची दुसरे चरण संताजी दुसरे चरण संताजी प्रस्तुत आजचा कीर्तनाचा प्रसंग श्री क्षेत्र वाकडी खंडोबाचे म्हणतात. अर्थात भगवान खंडोबाराय महाराजांच्या मंदिर परिसरामध्ये कीर्तनाचा प्रसंग अर्थात अखंड हरिनाम सप्ताहाची सेवा संपन्न होत आहे. अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून समस्त ग्रामस्थ गावकरी मंडळी, वाकडीकर, समस्त भजनी मंडळी वेळेचा जो अधिक मास असतो, अधिक मास या निमित्तानं पुरुषोत्तम मास म्हणा, अधिक मासाच्या निमित्तानं आपल्या गावाच्या परिसरामधून सर्व भक्तांच्या सहकार्यातून या ठिकाणी हा सप्ताह केला जातो. 4थं वर्ष आहे पत्रिकेप्रमाणे. दर 3 वर्षाला मिळून येणारा हा अधिक मास, दर त्रैवार्षिक, दर 3 वर्षाला अधिक मास हा सप्ताह येत असतो. थापटाकीत राहा, दोघे पकवायचे, स्वर देत राहा, स्वराशिवाय कीर्तन चालत नाही. आणि म्हणून या अधिक मासाच्या निमित्तानं याही वेळेला आपण समस्त ग्रामस्थ गावकरी मंडळी, वाकडी खंडोबाची, खंडोबावाडी आणि वाकडी समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं या सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. तेव्हा सप्ताह चालू आहे. आजचा कितवा दिवस आहे? 3रा का 4था? 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा करण्याचा प्रसंग गावकरी मंडळीचं निमंत्रण असल्यामुळे या ठिकाणी यावेळेला आला आहे. आणि म्हणून माझे परमपूजनीय सद्गुरू योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांच्या परमकृपा आशीर्वादाने, परमपूजनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी ब्रह्मलीन महंत सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांच्या विशेष कृपा आशीर्वादाने, सर्व साधू संतांच्या प्रेरणेतून असा हा सप्ताह आपला संपन्न होतो आहे. म्हणून माझे परमपूजनीय सद्गुरू गुरुवर्य ब्रह्मलीन वैकुंठवासी सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांच्या आशीर्वादाने करू 10-5 मिनिट भगवत चिंतन. विठाला विठाला हो. या निमित्तानं ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा चालू आहे. त्याचप्रमाणे अधिक मासाची पोथी पुराण, अधिक मासाचंही पारायण या ठिकाणी चालू आहे. तर दोन्ही पारायण आहे, हरिपाठ, काकडा, दररोजचे संध्याकाळचे कार्यक्रम, असे बरगतचे कार्यक्रम चालू आहेत. आणि शेवटी अन्नदान प्रसाद, कीर्तन आटोपल्यानंतर सर्वांना प्रसादाची व्यवस्था गावकरी मंडळींनी वेगवेगळ्या पंक्तीच्या माध्यमातून केलेली आहे. आजही पंगत होणार आहे. दररोजच्याच नित्यनेमानुसार आजची कीर्तन सेवा चालू आहे. कीर्तनरूपी सेवा करण्याकरता निवडलेला अभंग जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याशी चर्चा करताना, संवाद करताना असणारा अभंग आहे. या अभंगातून तुकाराम महाराज देवाला प्रार्थना करतात, विचार विनिमय करतात की तुकाराम महाराजांच्या जीवनात संत भेटीची तळमळ आहे, संतांच्या सेवेची इच्छा आहे. पण ज्या संतांची सेवा करायची ते संत सहज भेटत नाही, हे शास्त्र सांगतं, साधू संत सांगतात. त्याप्रमाणे भगवान परमात्म्याला प्रश्न विचारला तुकाराम महाराजांनी. देवाची भेट झाली, कधी काळी देवाची भेट होऊ शकते पण संतांची भेट होत नाही. संत जे देवाला आवडणारे संत येते, देव भेटले तुकाराम महाराजांना, त्यांच्या आयुष्यात संत नाही भेटले, गुरु नाही भेटले. आणि मग देवाला प्रश्न विचारला, हे देवा, त्या संतांची भेट आणि त्या संतांची सेवा मला कशाने होईल? कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, जिही द्वंद्वादिक दुराविले. ज्यांनी द्वेष मत्सर रहित जीवन जे जगतात, केवळ पांडुरंगाचे एकनिष्ठ जे भक्त असतात, अशा संतांची सेवा मला कशाने, कोणत्या पुण्याने मला घडणार आहे? हा प्रश्नच देवाला विचारला. कोण पुण्य त्यांचा होईल सेवक, जिही द्वंद्वादिक दुराविले. देवा, हे वर्म तू अंतकरणापासून मला सांग. ऐसे वर्म मज दावी नारायणा, अंतरीच्या खुणा प्रगटोनी. देवा, हे वर्म मला सांग, अंतकरणापासून वर्म सांग. देवाच्या संतांच्या आणि सेवेचा कोणती पुण्य निर्माण करावे लागेल, हे वर्म तुकाराम महाराज देवाला विचारतात. कारण जे संत सहज भेटत नाही, याच अभंगातून महाराज म्हणतात, बहु अवघड आहे संत भेटी, परी जगजीठी करुणा केली.
संत सहज भेटत नसतात, देवाला आवडणारे संत सहज भेटत नाही. पण तुकाराम महाराजांच्या भाग्यानं भेटले असावे. पण संत भेटल्यानंतर काय होईल, ती सेवा केल्यानंतर काय होईल, तर महाराज म्हणतात, मी सुखाच्या शयेवर, तुका म्हणे मग नाही वृत्तीवरी, सुखाचे शेजारी पहुडैन. सुखाच्या शयेवर आनंदाने मी विश्रांती करील, अशा संतांची सेवा घडल्यानंतर. पण ते संत भेटीचं वर्म तुकाराम महाराज देवाला या अभंगातून विचारतायत. विठाला विठाला हो, चांगलं सुंदर वातावरण तयार आहे आपल्या या सप्ताहामध्ये. मंडपही मोठा दिलेला आहे. खंडोबा देवाचा हा परिसर पहिलाच स्लॅबचा मंडप पुढे आहेच, पाठीमागूनही मंडप चांगला दिलेला आहे, लाईटिंग चांगली केलेली आहे. सर्व सप्ताह कमिटीला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहे. सर्व चांगलं नियोजन आहे. लाईटिंग काय, सुव्यवस्था काय, मंडप काय, आणि भजनी टाळकरी मंडळी त्या मानानं भरपूर आहे. तसं गाव तर फार मोठं आहे, गावात फार भजनी असतात, गावाच्या मानानं कमी आहे. तसे गाव फार मोठं आहे. श्रोतेमंडळी बहुसंख्येनं उपस्थित आहे. चांगली व्यवस्था आहे. वार्षिक आपला कार्यक्रम वाकडे गाव हे बेटाचे सर्व अनुयायी भक्तमंडळी आहेत. योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांच्या पासून बेटाच्या परंपरेतलं गाव आहे. नवे नवे आपला सप्ताही गंगागिरी महाराजांचे झालेलं हे गाव आहे. 2-4 सप्ताह झालेले, बरोबर आहे ना. 4 सप्ताह गंगागिरीजी महाराजांच्या पासून परमपूज्य सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्यापर्यंत. नारायणगिरीजी महाराजांची इच्छा होती की या परिसरात खंडोबा देवाच्या परिसरात सप्ताह व्हावा. बरेच तीर्थक्षेत्र पाहून महाराजांनी सप्ते केले. उदाहरणार्थ चांगदेव महाराज श्री क्षेत्र पुंतांबा आपल्या जवळच आहे, आपल्याला कल्पना आहे जुन्या मंडळीला. त्याचप्रमाणे खांडेश्वर भगवान, संगमनेर, अशा अनेक तीर्थक्षेत्र पाहून असं महाराजांची इच्छा होती आपल्या या गावात सप्ताह व्हावा. त्यावेळेला तत्कालीन जी मंडळी असतील, पुढारी मंडळी, गावकरी मंडळी, सर्वांच्या प्रयत्नातून तोही शेवटचा सप्ताह, शेवटचा म्हणजे बऱ्याच दिवसापूर्वी झालेला आहे. किती साली झाला तो? 1997 मागच्या शतकात 1997 साली हा सप्ताह या ठिकाणी झालेला होता. त्यावेळेला बेटात आम्ही विद्यार्थी असताना महाराजांच्या बरोबरच होतो. त्या सप्ताहाला 7 दिवस आम्ही होतो. इथं भवर पाटलांच्या वस्तीवरच होतो. तर तोही सप्ताह गावकरी मंडळी सुंदर अशा प्रकारचा नियोजन केलेलं होतं. महाराज संतुष्ट समाधानी झालेले होते. पण कधी काळी महाराज विनोदानं म्हणायचे 4 सप्ताह केले, पण एक 5वा करायला पाहिजे गावकरी मंडळींनी. तो 5वाही सप्ताह या परिसरात होण्याच्या मार्गावर आहे. विठाला विठाला हो. तेव्हा सांगायचं तात्पर्य मोठमोठाले सप्ते केलेलं गाव आहे. तेव्हा छोटा सप्ताह म्हणजे आपल्याला मानानं फारसं काही अवघड नाही. तरी हा सप्ताह आपण भव्य दिव्य तिकडे हा चालू आहे. चांगलं सुंदर आयोजन नियोजन आहे. सुंदर वातावरण आहे. परिसर हा सुंदर आहे देवाचा, हा खंडोबा देवांचा. आणि जागृत देवस्थान आहे आपल्या गावातले खंडोबा महाराजांचे. हे याच ठिकाणी गुरुवारी महाराज येत असायचे, कीर्तन करत असायचे. खंडोबा देवाच्या नावानं रविवारचा भंडाराही असायचा. त्याही कार्यक्रमाला गुरुवारी महाराजांच्या बरोबर आम्ही येत असायचो. आणि आमटे भाकरीचा प्रसादानं महाराजांचं कीर्तन. महाराज म्हणायचे येणार नाही, आलो तर 5 मिनटं भेट देऊन जाईल किंवा एक अभंग म्हणून जाईल म्हणायचे. कधी उशीर व्हायचं त्यांना, कधी यायचे उशिरा यायचे. पण आल्यानंतर विणा हातात घेतला आणि भजनाला आरंभ केला की 1 तास विचारू नका, 2 तास विचारू नका, 3-3, 4-4 तास कीर्तन व्हायचे महाराज. आणि महाराजांच्या कीर्तनातलं ते वैशिष्ट्य असं असायचे की 4 तास कीर्तन होऊ द्या की 5 तास कीर्तन होऊ द्या, एक मनुष्यही आणि हालचाल करीत नसत. शेवटच्या आरतीपर्यंत कोणी उठत नसायचं. त्यांचा तो वैभव होता, त्यांचा तो आणि अधिकार होता. आणि असं एक वाकडी गावाचं आणि गुरुवारी सद्गुरू नारायणगिरीचे महाराजांचं एक नातं काही आगळं वेगळं राहिलेलं आहे. हे आम्ही जवळून पाहिलेलं आहे. आले म्हणजे अनेक वस्त्यावर भोजनाला जायचे. सांगायचं तात्पर्य की असं एक प्रेमाचं, गुरुवारी महाराजांचं प्रेमाचं आपलं गाव आहे. सर्व मंडळी प्रेमाचे आहेत. आणि महाराजांच्याच आशीर्वादाने असे हे सप्ताह म्हणा मोठमोठाले कार्यक्रम आपण करीत आहात. आजचा हा सप्ताह त्यांच्या आशीर्वादाने चालू आहे आणि त्यांच्याच आशीर्वादाने पार पडणार आहे. विठाला विठाला हो. आजच्या 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा. वेळेत आपल्याला कीर्तन करायचे. पुढे पंक्तीचा प्रसाद आहे. आम्हालाही लांबून यावं लागलं. मध्ये पाऊस लागला आम्हाला. कोपरगाव शिर्डी परिसरामध्ये बराच पाऊस झाला त्या ठिकाणी. आणि म्हणून वेळेश्वर आपण लोकांना
भोजनाच्या वेळेतच आपण कीर्तन आठवणार आहोत. आजचा निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा. तुकाराम महाराज एक अधिकारी महात्मे, ज्यांनी एकनिष्ठ वारकरी संप्रदायाची सेवा केली. पांडुरंगाची एकनिष्ठ अशा प्रकारची सेवा केली की जी देवाला आवडणारी सेवा आहे. देवाला सेवा कोणती आवडते? देव प्रसन्न झाला म्हणजे देव कोणालाही प्रसन्न नाही होत. देव म्हणजे काय बाजाराचा भाजीपाला नाही. 10-5 वाऱ्या केल्या आणि पारण केलं लगेच देव प्रसन्न होतं असं नाही. इंद्राधिकाई महागु भेटी युग सहस्राची यासाठी ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. अहो युगाचे युग गेले ते इंद्राधिकाला ज्या परमात्म्याचं दर्शन होत नाही असा हा परमात्मा योगी यांच्या ध्यानी ध्याता नातुडसे तो तू आमापाशी मागे पुढे उभा राहे सांभाळ मागे पुढे उभा राहे सांभाळी मागे पुढे उभा राहे सांभाळी मागे पुढे उभा राहे सांभाळी आली आघात निवाराया आलिया घात निवाराया आलिया घात निवाराया मागे पुढे उभा राहे सांभाळी तो मागे पुढे उभा राहे सांभाळी मागे पुढे उभा राहे सांभाळी तो मागे पुढे उभा राहे सांभाळी आली आघात निवाराया आलिया घात निवाराया आलिया घात निवाराया. जो योग्यांना लवकर भेटत नाही, तपश्चर्या करणाऱ्याला भेटत नाही, पण तो वारकरी संप्रदायाचे जे भक्त असतात योग्य अधिकारी त्या भक्ताच्या मागेही असतो आणि पुढेही असतो. मागे म्हणाल तर अनेक भक्ताच्या मागे तो होताच, आणि पुढे म्हणाल तर आपल्याकडं ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे. ज्ञानेश्वरी पारायण याचा अर्थ गीता ग्रंथावर स्पष्टीकरण म्हणजे ज्ञानेश्वरी, आणि ज्ञानेश्वरी म्हणजे गीता. गीतेचा अर्थच ज्ञानेश्वरीमध्ये आहे. तर अशी गीता ज्या परमात्म्याने सांगितली तो कृष्ण परमात्मा द्वापार युगात कौरव पांडवाच्या युद्धाच्या प्रसंगी भगवान कृष्ण परमात्मा त्या युद्धामध्ये महाभारताच्या युद्धामध्ये मुख्य होता आणि पांडवांच्या बाजूला होता. गुरुवारी महाराज नेहमी सांगत असायचे कौरव पांडवाच्या युद्धाच्या प्रसंगी युद्धाला आरंभ झाला. दोघांनी मदत मागितली. भगवान कृष्णाकडे गेले. दुर्योधनही गेला आणि अर्जुनही गेला की आमचं आपसात भाऊबंदकीचं युद्ध आहे पण आम्हाला मदत पाहिजे. भगवान कृष्णाने सांगितलं माझ्याकडे 2 गोष्टी आहे. एक माझं द्वारकेचं सशस्त्र सैन्य दल एका बाजूला राहील, आणि दुसरा मी एकटा आहे, मी एका बाजूला राहील. ज्याला जे पाहिजे ते घ्या म्हटल्याबरोबर दुर्योधनानं सैन्य उचललं. अर्जुनाला विचारलं बाबा तुला काय पाहिजे, तुझी काय इच्छा आहे? अर्जुन म्हणजे पांडव म्हणजे देवाचे भक्तच होते. तर त्या पांडवापैकी श्रेष्ठ भक्त असणारा अर्जुन, हा अर्जुनानं देवाकडे मागणी केली, देवा तुम्ही आमच्या पक्षाला या, आमच्या बाजूला या, आमच्यात या, म्हणजे आम्हाला पांडवाला मदत करा. चांगले माणसं असले म्हणजे एकमेकाच्या पक्षात ओढून घेतात, त्यांना तिकीटही देतात आणि निवडूनही आणतात. विठाला विठाला विनोदाचा भाग सोडून द्यायचा. तसं भगवान कृष्ण परमात्मा त्याच्यासारखं श्रेष्ठ कोण जगात, समर्थ असा परमात्मा. आणि अर्जुनाने सांगितलं आमच्या बाजूला या म्हणजे विजय निश्चित आमचा होणार आहे. त्या महाभारताच्या युद्धामध्ये भगवान कृष्ण पांडवांच्या बाजूला आले, आणि बाजूला आल्यानंतर त्यांनी एक प्रतिज्ञा केली. महाभारतातली एक मुख्य प्रतिज्ञा आहे. सांगितलं की मी या युद्धात हातात शस्त्र धारण करणार नाही. फार झालं तर 4 हिताच्या गोष्टी सांगेल. त्या पुढे योगाने 4 गोष्टी सांगितल्या. त्या 4 गोष्टी म्हणजे कीर्तनातल्या सारख्या गोष्टी नाही. कीर्तनात काही लोक काही गोष्टी सांगतात करमणुकीच्या. काही गावात लोक गेल्या कीर्तन करायला म्हणतात चांगल्या गोष्टी सांगा महाराज. ही काय गोष्टी सांगायचं केंद्र आहे का करमणूक केंद्र आहे? कीर्तनाचं ठेच म्हणजे काहीतरी सांगायचं नसतं. भगवंताने कोणत्या गोष्टी सांगितल्या? पितामह भीष्माचार्यांच्यासारखे यशरपंजरी युद्धात पडणार नाही, त्यांना युद्धात पाडायचे. द्रोणाचार्यासारखे जे आहे गुरु आहे कौरव पांडवाचे, त्यांचा पराभव कसा करायचा? कर्ण काय शकून हे जे थोर श्रेष्ठ आहे कौरवांच्या बाजूला, यांचा पराभव कशा प्रकारचा करावा लागणार आहे, अशा प्रकारच्या गोष्टी सांगितल्या. सांगायचं तात्पर्य असं आहे भगवान पांडवांच्या बाजूला आले, युद्धाला आरंभ, आणि आल्यानंतर देवाने स्वीकारला तर आपण काय काम केलं पाहिजे. देवाला कोण काय काम सांगणार आहे? काम सांगायची गरज नाही. पण आमचा भगवान परमात्मा न सांगता भक्ताचं काम करतो. न सांगता करे सर्व काम, न सांगता करी सर्व काम, न सांगता करी सर्व काम. भक्त समागमे सर्व भावे हरी, भक्त समागमे सर्व भावे
भावे हरि भक्त समागमे सर्व भावी हरी भक्त समागमे सर्व भावे हरि न सांगता करी सर्व काम सांगता करी सर्व काम न सांगता करी सर्व काम भक्त समागमी सर्व भावी हरी न सांगता करी सर्व काम. भक्ताचं न सांगता काम करतो तो परमात्मा. सांगूनही माणसं वेळेवर काम करत नाही. काही माणसं कामाला बोलवले तर अगोदर हे द्या म्हणतात, काय अडाऊन्स द्या, अडाऊन्स घेऊन निघून जातात. परत कामही नाही, पैसे नाही, कामं योग्य होत नाही. सांगून काम योग्य होत नाही. आमचा भगवान परमात्मा असं आहे, न सांगता भक्ताचं योग्य काम करतो. त्या युद्धात कोणतं काम केलं? तो रथच ताब्यात घेतला. अर्जुनाचा जो रथ आहे तो भगवंताने स्वीकारला, ताब्यात घेतला. नवे नवे तो सारथी झाला, सारथी झाला अर्जुनाचा. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात अर्जुनाच्या त्या महाभारताच्या युद्धातलं, की अर्जुनासारखा भक्त काय भाग्यवान असेल की ब्रह्मांडाचा रथ चालवणारा हा भगवान परमात्मा अर्जुनाच्या रथावर बसलेला आहे. हा सामान्य कुणीतरी कृष्ण नाही. गतेर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत प्रभवा प्रलयस्थानम निधानम बीजमव्ययम ऐसा जो मी समर्थू तो मी जगाचा नाथू गगनायसा साक्षीभूतू तोही मीची. ब्रह्मांडाला साक्षीभूत कारणभूत असा ईश्वर परमात्मा कृष्ण रूपात आज त्या पांडवांच्या रथावर, अर्जुनाच्या रथावर आहे. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, जीत अश्ववाहकापन वैकुंठीचा राणा जान तया रथाचे गुण काय वर्णू. काय वर्णन करावं ज्ञानेश्वर महाराज म्हणतो, जो ब्रह्मांडाचा रथ चालवतोय त्याने आज अर्जुनाचा रथ चालवण्याकरता घेतलेला आहे. आणखी या युद्धाचं एक वैशिष्ट्य आहे, मारुतराय भगवान शंकराचा अवतार मारुतराय त्या अर्जुनाच्या रथावर जो ध्वज होता, ध्वज त्या ध्वजाच्या ठिकाणी जाऊन बसलेली होती असं ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. ज्ञानेश्वरी ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी सारंग धरू अर्जुनेशी. भगवान शंकराचा अवतार मारुतराय त्या अर्जुनाच्या रथावर जो ध्वज चिन्ह होतो, ध्वज लावलेला, प्रत्येक योद्ध्याचे ध्वज वेगवेगळे असतात. त्या ध्वजाच्या ठिकाणी वर जाऊन बसले मारुतराय. कशा करता? त्या पांडवांचं अर्जुनाचं संरक्षण करण्याकरता. जे काही संकट येईल ते निवारण करतात. मग भगवान शंकरासारखे निवारण करतात. भगवान कृष्णाने तर अर्जुनाला पाठीमागे घेतला, स्वतः पुढे उभे राहिला, तो रथच ताब्यात घेतला. रथ चालवण्याकरता रथी झाला. जे येत अश्ववाहक आपण, अश्व म्हणजे घोडे, घोडे आखणारा. आमचे गुरुवारे महाराज नेहमी सांगत असायचे, अर्जुनाची घोडी धुतले अनंते संकटे बहुते निवारले. महाराज म्हणत असायचे की त्या काय अर्जुनाचं भाग्य आहे की त्या अर्जुनाचे घोडे झाकले त्या देवानं आणि त्या अर्जुनाचं संरक्षण केलं. आपण एवढ्याच करता दृष्टांत पाहतोय की अर्जुनाचं संरक्षण करण्याकरता, पांडवांचं संरक्षण करण्याकरता भगवान आज रथावर पुढे झाले आणि अर्जुनाच्यावर येणारे जे संकट आहे त्या संकटाचं निवारण केलं. हे भक्त आहे पांडवांच्या सारखे. अशाच भक्ताचं संकट भगवान निवारण करण्याकरता मगाशी आपण प्रमाण म्हणून गेलो, मागे पुढे उभा राही सांभाळीत आलिया आघात निवारावया. याच युद्धाच्या प्रसंगी अर्जुनाने सांगितले, माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा करा. मध्ये उभा केला. अर्जुनाने पाहिलं, थोडा मोह निर्माण झाला, माया निर्माण झाली. अर्जुन युद्ध करता शिथिल झाला. हातात धनुष्यबाण होता, ते खाली ठेवून दिला आणि सांगितले मी युद्ध करीत नाही. का? मायेचा प्रभाव अर्जुनावर आला. माया साधी नाही महाराज. हे आदिपुरुषाची माया ब्रह्मयाई नयेची आया म्हणून फुलविलाय की राया संजय म्हणे. असो विषय लांबत जाईल, ठेवून देतो विषय मी. तेव्हा अर्जुनाचा भ्रम झाला. अज्ञानानं अर्जुन म्हणू लागला माझ्यामुळे हे मारणारे, मी मारणारे वगैरे, त्याच्यापेक्षा युद्ध न केलेलं बरं. हे अर्जुनाचं अज्ञान घालवण्याकरता भगवंताने गीतेचा उपदेश केला. बाप बाप ग्रंथ गीता जो का वेद प्रतिपाद्य देवता तो श्रीकृष्ण वक्ताजी ग्रंथी. वक्ता म्हणजे सांगणारा. कृष्णासारखा वक्ता आहे. श्रोताही सामान्य नाही बरं का. श्रोताही तसाच असावा, नाही तर मग तुम गाते नाम श्रोते. कधी कधी कीर्तनात माणसं झोपलेले असतात, पोथीपुराणात झोपलेले असतात. अर्जुन हा झोपाळू श्रोता नव्हता. गीतेचा उपदेश ऐकला तर युद्ध सोडून निघालेला अर्जुन. मोह मायासह कुटुंब निघून गेला. अर्जुनाने कबुली दिली की देवा तुझ्या कृपेनं माझे मोह सर्व अज्ञान निघून गेलं. आणि युद्ध करता झाला. तो युद्ध करणार नव्हता तो, पण युद्ध करून त्याने पांडवांना विजय प्राप्त झाला. याचं कारण भगवान कृष्णासारखा समर्थ आहे. सांगायचं तात्पर्य
त्याकरता अर्जुनाला उपदेश करावा लागला, तो म्हणजे गीतेचा उपदेश, श्रीमद भगवद्गीता. म्हणून गीता ग्रंथ श्रेष्ठ आहे वारकरी संप्रदायामध्ये. गीता भागवत करीते श्रवण, गीता भागवत करीते श्रवण, गीता भागवत करीते श्रवण, गीता भागवत करीते श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, चिंतन विठोबाचे, चिंतन विठोबाचे. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाची. तुका म्हणे मज घडू त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही. हरी माझ्या दैवा पारणा, हरी माझ्या दैवा पारणा. तुकाराम महाराज म्हणतात मला त्यांची सेवा घडावी. कुणाची? दारू पिऊन गटरात लोळणाऱ्याची सेवा नाही सांगत महाराज. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. मी कशा करता सांगतो, आपल्याकडे ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे. गीतेचं पारायण काय ज्ञानेश्वरीचं पारायण अर्थ एकच. ज्ञानेश्वरी हा श्रेष्ठ ग्रंथ आहे. त्याच गीता ग्रंथावर 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी आणि मराठी प्राकृत भाषेत 56 भाषेने अलंकृत करून ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ निर्माण केला. आणि तो ज्ञानेश्वरी ग्रंथ आपण वाचावा. जर वाचलं ज्ञानेश्वरी कुणी तर त्याचा काय परिणाम होईल एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्रवणाचे मिसे बैसावे येवोनी साम्राज्य भवनी सुखी नांदे. महाराज म्हणतात की आपण साम्राज्याच्या सुखावर आरूढ होऊ असा ज्ञानेश्वरी ग्रंथ श्रेष्ठ आहे. कुणी वाचला तरी त्याचा उद्धार होईल, त्याचा उपयोग होईल असा ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. विठाला विठाला ज्ञानेश्वरीची एक ओवी, त्याच्यामध्ये महाराज अशी प्रतिज्ञाच केली, प्रार्थना केली. त्याच्यात एक शब्द वापरला, खेचराची आही मना आणि न सात्विकाचा पान्हा, श्रवणा सवे सुमना समाधी जोडी. खेचर शब्द वापरला. खेचर म्हणजे भूताला शब्द वापरतात, भूत. महाराज म्हणतात की एखाद्या भूताने जरी ज्ञानेश्वरी वाचली किंवा नाही वाचता आली तर ज्ञानेश्वरी कानावर गेली, ऐकली तर त्याचा परिणाम काय होईल? श्रवणा सवे सुमना समाधी जोडी. श्रवण म्हणजे ऐकणं. एखादे म्हणतील आम्हाला वाचता येत नाही बा, ठीक आहे, मग ऐकायला काय हरकत नाही पारायण. पण तुम्ही आम्ही ऐकूयात नवल नाही. महाराजांनी एक शब्द वापरला, खेचर शब्द वापरला. आणि खेचर म्हणजे भूताला म्हटलं जातं. महाराज म्हणतात एखाद्या भूताने जरी ज्ञानेश्वरी पारायण ऐकलं तर त्याला समाधी लागेल. त्याच्यात एक प्रश्न निर्माण होतो बरं का दाद्या. काही लोक म्हणतील भूत कुठं पारणाला येतात का हो? भूत कुठं पारमार्थात येतात का? भूत पारमार्थात येतच नसतं बरं का महाराज. उलट परमार्थातून भूत पळून जातात. पळे भूत बाधा भेने ते, पळे भूत बाधा भेने ते, हरि उच्चारणे मंत्रपै आगाध पळे भूत बाधा भेने ते. परमार्थातून भूत पळून जातात. पण भूत याचा अर्थ आपल्याला योग्य लावायचा आहे. विनोदाचा भाग सोडून द्या. भूत अशा अर्थानं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय की पंचमहाभूताचे शरीर आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाश. आपण सुद्धा भूतच आहे. कशावरून? हे पंचमहाभूताचं शरीर आहे. आणि ज्या शरीरात आपण आलो याचा अर्थ या मनुष्य देहात आलो आणि आपण जर ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ वाचला, ऐकला तर आपल्याला समाधी अवस्था प्राप्त होईल. आणि त्याच ज्ञानेश्वरीचं पारायण आपल्या गावामध्ये या ठिकाणी खंडोबा मंदिराच्या परिसरात चालू आहे. विठाला 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 विठाला. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान, एक तरी ओवी अनेक संत वर्णन करतात. विषय सोडून देतो, ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे म्हणून बोलून गेलो. आणि तुकाराम महाराजांचा अभंग आपण निवडलेला आहे. याच्याकरताही सांगत होतो की जसं अर्जुनाचं संरक्षण भगवंताने केलं, अनेक भक्ताचं संरक्षण भगवान परमात्मा करतो. कधी पुढे राहतो, कधी मागे राहतो. पुढे राहतो म्हणाल तर याच्याकरता आपण अर्जुनाचं उदाहरण, अर्जुनाच्या समोर भगवान होते, त्या रथावर होते, अर्जुन तर पाठीमागे होता. तेन तेन प्रकारे भक्ताचं संरक्षण करायचं. पण ते भक्त कोणते? नुसतं आडनावाचे भक्त नाही, आडनावाचे संत नाही. एखाद्याचं संत आडनाव असू शकतं, तो संत नाही होत. स्वतःला आपण भक्त म्हटलं म्हणजे भक्त नाही होणार. भक्त कोणते? तो भक्त देवाला आवडणारा पाहिजे. यो मद भक्त समी प्रिया अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मद भक्त समी प्रिया. भगवानच गीतेत सांगतात, जयाच्या ठाई पांडवा अपेक्षा नाही रिघावा,
सुखाशी चढावा जयाची आसने. या श्लोकावर ही जी ओवी ही तंतोतंत गुरुवर्य सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांच्या सारखे महात्मे त्यांच्याकरता लागू होते. भगवान ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जयाच्या ठाई पांडवा अपेक्षा नाही रिघावा, सुखाशी चढावा जयाची असणे. ते भगवंताची भक्ती करीत असताना ज्याच्या अंतकरणात कशाचीच अपेक्षा नाही, जयाच्या ठाई पांडवा अपेक्षा नाही रिघावा, काही मिळावं ही इच्छाच नाही, काही मिळवण्याकरता जी भक्ती करीत नाही. गुरुवारे सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांचं तर आपण हे वैभव पाहिलेलं आहे. काय भक्तीत आणि ते रमून जायचे महाराज. कथा कीर्तन म्हटलं की त्यावेळेला 2-2, 3-3 कार्यक्रम असायचे आणि दिवसभर महाराज उपवासी असायचे. कधी काळी अंगात ताप आलेला असायचा. 2-2 दिवस भोजन, ताप आल्यानंतर ते भोजन सोडून द्यायचे, 2 दिवस जेवत नसायचे. पण एक कप्पर चहा वगैरे पिऊन बेटातून निघायचे आणि ज्या गावात कीर्तन असेल त्याला अगोदर कबूल केलेलं नसायचं. पण एखादा अभंग म्हणून भेटून येऊ असं म्हणायचे. आपल्याही गावात मगाशी सांगून गेलो मी की आपल्याही गावात अनेक कार्यक्रमाला महाराज यायचे. तर त्या गावात आल्यानंतर आजारी जरी असतील तरी 2 दिवसाचे उपवासी जरी असतील, विना हातात घेतला आणि भजनाला प्रारंभ केला, त्यांचा आजार ताप वगैरे सर्व पळून जायचा. म्हणजे विना हातात घेतल्यानंतर लगेच भजनाला सुरुवात. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय जय राम जय जय राम कृष्ण हरे, 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 राम कृष्ण हरे, जय जय 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 राम कृष्ण हरे. हे भजन आणि हे कीर्तन गुरुवारे महाराजांचं आपण जुन्या मंडळीने ऐकलेले, नवीन मंडळीला कदाचित हा अनुभव नसेल. हे सांगायचं तात्पर्य, हे भजन कीर्तन करताना ही देवाची सेवा म्हणून ते कीर्तन करत होते, कशाची अपेक्षा नाही. काही ठिकाणी लोक असे खिशात पैसे वगैरे घालायचे, असे काही प्रसंग आम्ही पाहिलेले. चालू कीर्तनात महाराजांनी ते पैसे वगैरे काढून फेकून दिले काही ठिकाणी, असे प्रसंग. आणि ते बोलले त्या लोकांना की तुमच्या पैशाकरता कीर्तन नाही करीत. सांगायचं तात्पर्य अशा प्रकारची अवस्था त्यांची होती आणि निरपेक्ष अशा प्रकारची भक्ती होती. नवे नवे हीच भक्ती देवाला आवडते. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात ना, हे चितोर भक्ती आवडते देवा, हे चितोर भक्ती आवडते देवा, हे चितोर भक्ती आवडते देवा, हे चितोर भक्ती आवडते देवा. हे संकल्पावी माया संसाराचे, संकल्पावी माया संसाराचे, तुकाराम महाराज म्हणतात कोणती भक्ती देवाने केली, देवाला कोणती भक्ती आवडते, जी तुकाराम महाराजांनी केली, जी गुरुवारे सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांनी केली, अशी भक्ती देवाला आवडणारी कोणती भक्ती. हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. आणि अशी भक्ती घडल्यानंतर मग ठेविले अनंत, ठेविले अनंत, तैसे राहावे, ठेविले अनंत, ठेविले तैसे
जी भक्ताची श्रद्धा आहे महाराज, जी अंतकरणापासून देवाची भक्ती करतात, ती भक्ती देवाला आवडते. ती भक्ती घडल्यानंतर मग त्या भक्ताची परिस्थिती काय असते तर महाराज म्हणतात, ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ह्या भक्ताचं चित्त कायम समाधानात असतं. आणि कुठलीही परिस्थिती येऊ द्या महाराज, देव ठेवील तसं राहायचं. ठेविले अनंते, नाही तर काही लोक म्हणतील मग देव ठेवील तसं राहायचं, आम्ही कशाला प्रयत्न करायचं. दे रे हरीन पलंगावरी, असं नाही झालं. तुकाराम महाराज या अर्थानं नाही म्हटलं. आपण पहिला प्रयत्न करायचा. मनुष्य पहिली प्रयत्नवादी पाहिजे. आमचे गुरुवारे महाराज नेहमी सांगत असायचे, कुठल्याही परिस्थितीत प्रयत्न आपला पाहिजे. आणि प्रयत्न करून जी गोष्ट घडत नाही मग आपलं नावेलाज होतो. प्रयत्न सर्व थकून गेले माणसं. विहिरीला पाणी नाही, बोरला पाणी नाही. बोर घ्यायचा, विहीर घ्यायची, प्रयत्न करायचा. 1 2 नाही 10 बोर घेतले, प्रयत्नच करीत राहायचं माणसं. पण नाही झाला, एखाद्याला शेवटचा बोर त्याला पाणी लागू शकतं. तर ते काही वेळा असं होतं की बोर घेता घेता मनुष्य बोर होऊन जातो, पाणीच लागत नाही. पण परमेश्वरकडे एखाद्याला पाणी लागतं, विहिरीला पाणी लागतं. पण एवढाही प्रयत्न करून आपला प्रयत्न पाहिजे. शेतकरी वर्ग आमचा प्रयत्नवादी आहे. शेतकरी समाज हा प्रयत्नवादी आहे. आणि प्रयत्न करून जेव्हा आपली गोष्ट साध्य होत नाही मग तेव्हा म्हणता येईल प्रयत्न आपण करायचाच आहे. पण प्रयत्न करूनही जेव्हा उपयोग होत नाही मग तुकाराम महाराज तेव्हा म्हणतात, ठेविले आनंदी तैशीच राहावे. नाही तर मग आपण सर्व आपल्याजवळ प्रयत्नच नाही करायचा. भूक लागली, स्वयंपाक करायचा आहे, पण परिस्थितीजवळ गॅस आहे, शिधा सामुग्री सर्व आहे आणि सर्व सामुग्री फक्त हातानं करायचं. मग करायचं त्याच्या जीवावर आलं, स्वयंपाक करायचा, भूक लागली, पण त्याने स्वयंपाक सामग्री सर्व जवळ करायलाच तयार नाही. आळशी मनुष्य. मग देवाच्या बरोबर तो म्हणून देव येईल आणि मला भाकरी करून जातं. आनंद येऊन याला भाकरी भाजून देईल का? देव भाकरी नाही भाजून, देव प्रयत्न करणाऱ्याच्या पाठीमागे असतो. विठ्ठल विठ्ठल. हो, प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात. पण असा प्रयत्न करूनही जेव्हा होत नाही. आमच्या आज शेतकरी वर्गावर फार अडचणीचा काळ आहे, अडचणीचे दिवस आहे. आज कांद्याला भाव नाही. एवढं कष्ट करून माणसं शेतकरी कांदा पिकवतात, अनेक पिकंही घेतात. पण आज कांद्याची काय परिस्थिती आहे आणि अनेक अशा प्रकारचे संकट शेतकऱ्यावर असतात. शेतकऱ्याचं कोण काही वरी, शेतकऱ्याची बाजू घेऊन कोणी बोलतं का? विचार. आज नांगरटीला डिझेल मिळत नाही. बऱ्याच पंपावर अशा अनेक समस्या आहे. डिझेलची समस्या असेल, वेगवेगळ्या समस्या. पण कांद्याच्या बाबतीत तर भयंकर शेतकऱ्यावर संकट आहे. 1000-2000 रुपये त्याला खर्च येतो, 1000-1500 रुपये खर्च येतो एका क्विंटलला. आणि कांद्याला त्याला आज 400-300 भाव नाही. गाडीचा खर्चसुद्धा भेटत नाही. हातबल झालेले शेतकरी. पण अशा वेळेला शेतकऱ्याचं काय वरी कोण आहे? सरकार, मायबापानं तरी ह्या शेतकऱ्याचा विचार केला पाहिजे. आणि अनेक संघटना पुढे येतात, तेही प्रयत्न करतात, पण फारसा उपयोग होत नाही. पण अशाही परिस्थिती, आज एवढ्या अडचणीचे दिवस, अशाही दिवसातसुद्धा आपण एवढा मोठा सप्ताह करीत आहात, खर्च करीत आहात. शेतकरी समुदाय हा आणि समाधानी आहे महाराज. आहे त्या परिस्थितीत जीवन जगायचं. कधी चांगले दिवस येतील, कधी सुकाळ येईल, कधी दुष्काळ येईल, कधी अडचण येईल. पण त्या परिस्थितीवर हातबल होऊन जायचं नाही आणि त्याही परिस्थितीत समजायचं. मग अशा आपण प्रमाण म्हटल्याप्रमाणे, ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ते असू द्यावे समाधान. ठेविले अनंते तैसेचे रहावे, चित्ते असू द्यावे समाधान. आहे त्या परिस्थितीत आमचा शेतकरी वर्ग समाधान प्राप्त करून घेतो. आणि समाधान प्राप्त करून घेतलंच पाहिजे. एरवी काय दिवस, अडचणीचे दिवस येतात, अडचणीचे दिवस जातात, दिवस टिकून राहत नाही. परिस्थिती बदलत राहते, अडचणी संकट येतच असतात. संकटातून पुढे आपल्याला जायचं असतं. पण अशा वेळेला आणि सर्वांचं काम आहे, पुढारी मंडळीचं, सरकारचं तरी काम आहे शेतकऱ्याच्या संकटाला थोडं आपण आणि साथ दिली पाहिजे. संकटातून शेतकरी मुक्त कसा झाला पाहिजे. कर्जमाफीचा सुद्धा विचार चालू आहे शासनाचा, तोही प्रयत्न झाला पाहिजे. आमच्या 400 वर्षापूर्वी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा इतिहास सांगताना सर्वांना कल्पना आहे की 400 वर्षापूर्वी अशाच दुष्काळाची परिस्थिती होती. दुष्काळे अटिले द्रव्य नेला मान, श्री एक अन्न करिता मेली. 400 वर्षापूर्वी दुष्काळ पडला. त्या दुष्काळात वाताहत झाली.
तुकाराम महाराज गर्भश्रीमंत होते. पुण्याच्या सावकाराची आणि मुलगी तुकाराम महाराजांना धर्मपत्नी म्हणून दिलेली होती. श्रीमंत सावकार होते. परंतु अडचणीचे दिवस, दुष्काळ पडला. त्यांचा दुकानदारीचा व्यवसाय होता आणि त्या दुकानदारीच्या व्यवसायामध्ये जवळ होतं नव्हतं ते सर्व लोकांना वाटून दिलं. कर्ज वाटून दिलं लोकांना. धनधान्य असेल, पैसा असेल, काय असेल नसेल ते वाटून दिलं. आणि वाटून दिल्यानंतर तो दुष्काळ वाढतच गेला. त्याची छटा तुकाराम महाराजांच्या कुटुंबावरही पडली. स्वतःची पत्नीने एक मुलगा गेला, काही करता नाही आलं. आणि अशा भयंकर दुष्काळामध्ये तुकाराम महाराजांनी विचार केला की आता आपण वाटून दिलेलं जे वह्या लिहून ठेवल्या होत्या कर्जाच्या, बरं का, आता याच्यातले हे लोक कसे देऊ शकतील हो? दुष्काळ आहे, खाण्यापिण्यावरून माणसं मरतात. मग घेतलेलं कर्ज आहे हा समाज कसा देणार आहे? मग त्यावेळेला तुकाराम महाराजांनी एक विचार केला. त्या कर्जाच्या वह्या होत्या सगळ्या लिहून ठेवलेल्या. त्याने असा निश्चय केला की याच्यातलं 1 रुपयासुद्धा कर्ज आता या शेतकऱ्याला, या लोकांना मागायचं नाही. त्या कर्जाच्या वह्या घेतल्या, बरं का, शेळके पडल्या आणि इंद्रांनीच बुडून टाकल्या. ती एकही वही ठेवली, म्हणजे कोणाकडं हिशोब मागायचाच नाही. का? त्यांनी विचार, म्हणजे संतांच्या अंतकरणातली ही दया आहे. आता दया ते ऐसी पूर्ण चंद्रिका जैसी. संत हे दयाळू असतात. आणि म्हणून त्यावेळेला तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी 100% कर्जमाफी केली. आमचं सरकार केव्हा कर्जमाफी करतं? आता लोक अपेक्षेमध्ये विठाला विठाला विठाला. 100% कर्जमुक्ती केली तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी. त्यांनी स्वतःचं कष्टानं कमवलेलं कर्ज जे समाजाला दिलं ते मागितलं नाही. ही परिस्थिती आहे. सांगायचं तात्पर्य, आजच्या परिस्थितीकरता बोलून गेलो. शेतकरी समाजावर संकट आहे, पण आहे ते दिवस निघून जातील. तुकाराम महाराज म्हणतात, ठेविले अनंती तैसीची राहावे चित्ते असू द्यावे समाधान. आणि असं समाधान आपण मानलं पाहिजे व्यवहारात आणि परमार्थामध्ये. आणि हे समाधान मानणारे आमचे तुकाराम महाराज आहे. त्यांनी देवाची भक्ती केली, देव प्रसन्न झाला. पण देव प्रसन्न झाला तरी महाराजांच्या अंतकरणात काही इच्छा राहून गेल्या. देव लवकर प्रसन्न नाही होत. पण तुकाराम महाराजांना झाला. कशामुळं झाला? त्यांनी घरादाराचा त्याग केला, संसार निमित्त मात्र केला. संसार तसा आणि दुःखरूप आहे. तुकाराम महाराजच वर्णन करतात, विठ्ठल विठ्ठल संसार तापे तापलो मी देवा. संसार तापे तापलो मी देवा. करिता या सेवा कुटुंबाची. करिता या सेवा कुटुंबाची. संसारात तापदायक मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत संसारात जीवन सुखी नाही होत नाही आपल्या इच्छेप्रमाणे. तुकाराम महाराजांनी अनुभव आला आणि शेवटी संसारावर दुर्लक्ष केलं. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्यधर्म केला. शेवटी गाव सोडून दिलं. अगोदर गावात भजन करत होते, पण गावातलं भजन लोकांना आवडेना. लोक नावं ठेवायचे. चांगलं काम करणाऱ्या लोक नावं ठेवत असतात. चांगल्या फळाच्या झाडाला लोक दगड आणतात, बरं का. आंब्याच्या झाडाला, चांगल्या फळाच्या, येड्या बापल्या झाडाला दगड नाही आणते लोक. चांगलं काम करणारे लोक नावं ठेवणारे असतात. शेवटी तुकाराम महाराजांनी काय केलं? गाव सोडून दिलं आणि भंडारा डोंगरावर जाऊन बसले. आणि त्या ठिकाणी एकांतात झाडाचा पाला खाऊन असं काही भजन केलं एकांतामध्ये. आणि त्या भजनानं देव संतुष्ट झाले. विठाला विठाला हो वृक्षावली आम्हा, वृक्षावली आम्हा. सोया रे वनाच्या रे वृक्षावली आम्हा. म्हणा भजनी मंडळी, टाळकरी सर्वजण. सोया रे वनाच्या रे वृक्षावली पक्षे हे सुस्वारे, पक्षे हे सुस्वारे आळवी ते. पक्षी हे सुस्वारे आळवी ते. येणे रुचे मना, येणे रुचे मना. एकांताचा वास येणे रुचे मना. सुस्वारे आळवी
डोंगरावर जाऊन एकांतात झाडाखाली झाडाचा पाला खाऊन त्या वृक्षवली आम्हा सोयरे वनचरे. 400 वर्षापूर्वी महाराजांनी आपल्याला झाडं लावायला सांगितले. आता आमचं शासन म्हणतं झाडं लावा, पण हा संदेश 400 वर्षापूर्वी तुकोबारायाने दिला. ज्ञानेश्वर महाराजांनी 700 वर्षापूर्वी दिला. झाडं लावायचा, घरं बांधण्याचा, तलाव बांधण्याचा हा संदेश 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी दिला. सांगायचं तात्पर्य, त्या झाडाखाली बसून तुकाराम महाराज भजन करू लागले. त्या झाडावरचे पशु पक्षी जवळ येऊन ते भजन ऐकू लागले. एवढंच नव्हे, महाराजांचा भजनाचा एवढा काही प्रभाव झाला, जे पाखरं असतात ना झाडावरचे, त्या पाखरांना सुद्धा ते भजन आवडलं. आपले भजनं लवकर लोकांना आवडत नाही. त्या पाखरांना एवढं काही भजन आवडलं, त्या महाराजांच्या अंगा खांद्यावर येऊ लागले, भजन गाऊ लागले. आणि साधारण गाऊ लागले नाही, तुकाराम महाराजांच्या स्वरात ते गाऊ लागले. आणि तुकाराम महाराज म्हणतात, वृक्षवली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविते. बरं का, महाराज पक्षी भजन म्हणू लागले, पण बेसुरात नाही बरं का. आपले भजन कधी कधी सुरात बेसुरात होतात, पण तुकाराम महाराजांचं भजन म्हणजे पक्षी ही सुस्वरे आळविती. पक्षी सुद्धा सुस्वरात म्हणजे गोड स्वरात ते भजन म्हणलं. याचं कारण ते तुकाराम महाराजांचं भजनं होते. ते हल्लीच्या काळातले भजनं तुमच्या आमच्यासारखे भजनं नव्हते. तुकाराम महाराजांची योग्य देवाला आवडणारं भजन, त्याचा प्रभाव त्या पक्षावर झाला आणि ते स्वरात भजन म्हणू लागले. पक्षी येऊन ते भजन गातली आत्मबल नाही, स्वतः पांडुरंग परमात्मा आला आणि तुकाराम महाराजांना दर्शन दिलं. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहे ना श्रीमुख आवडी. पंढरीश पांडुरंग परमात्मा आले. तुकाराम महाराजांचं भजन आवडलंय. आपलं भजन देवाला आवडतील असं नाही, कारण त्या देवाला आवडणारं भजन आपल्याकडून होतच नाही, म्हणून देव येत नाही. देव आपल्याकडून अंतर ठेवू नये. तुकाराम महाराजांचं भजन आवडलं, देव आले, महाराजांना आनंद झाला. आणि मग देवाची आणि तुकाराम महाराजांची जेव्हा चर्चा होऊ लागली, देवाशी जे चर्चा करतात ते तुकाराम महाराज काय भाग्यवान असतील पाहून घ्या ते. आणि मग देवाच्या अनेक विषयावर चर्चा होत असताना तुकाराम महाराजांच्या मनात एक गोष्ट होती की संतांची सेवा माझ्या जीवनात घडावी. तर संत संगती श्रेष्ठ आहे जीवनामध्ये, भगवानही सांगतात अनेक दृष्टीनं. आणि ती सत्संगतीची तुकाराम महाराजांना अपेक्षित होती. ते संत सहज भेटणारे नव्हते. तुकाराम महाराजच म्हणतात, बहु अवघड आहे संत भेटी. आजच्या सेवेकरता घेतल्या अभंगातूनच महाराज म्हणतात, बहु अवघड आहे संत भेटी, परी जगजेठी करुणा गेली. संत भेट सहज नाही होत, पण त्याच्याकरता भगवंताची कृपा पाहिजे. मग त्या संत भेटीकरता कोणती पुण्याई निर्माण केली पाहिजे असा प्रश्नच तुकाराम महाराजांनी देव भेटले. देवाने विचारलं महाराजांना, महाराज तुमच्या मनात काही इच्छा असेल ते सांगा. तुम्हाला काही पाहिजे का? सोनं नाणं धनद्रव्य ऐश्वर्य काही देऊ का? अनेक गोष्टी तुकाराम महाराजांनी परीक्षा पाहिली. तुकाराम महाराजांची परीक्षा पाहिली देवाने. सोनं नाणं धनद्रव्य ऐश्वर्य काही देऊ का? पण तुकाराम महाराज एक खप्पी बहादर होते. ते काही तुमच्या आमच्यासारख्या नव्हते. देव भेटला आणि आपण हातभर यादी ठेवली असती देवाकडं. तुकाराम महाराजांनी उलट स्पष्ट भाषेत देवाला सांगितलं, न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा. संत संगा देई सदा, गुना गाईन आवडी, गुना गाईन आवडी. धनद्रव्य सोनं नाणं घेतलं नाही महाराजांनी. एवढंच नव्हे, सर्वांना कल्पना आहे आपल्याला. गुरुवारे महाराज नेहमी सांगत असायचे, राजे छत्रपती शिवराय शिवाजी महाराजांनी सोन्या नाण्यानं भरलेलं नजराणं महाराजांच्या समोर आणून ठेवलं. तर काही सेवक मंडळी आले तर ते सोनं स्वीकारलं नाही तुकाराम महाराजांनी. उलट त्यांना म्हटले, तुम्ही दिलेले सोनं याला मी किंमत देत नाही. मृत्यूलोकी आम्हा आवडते परी, नाही एका हरी नामे वेन सोने रूपे आम्हा मृत्युके समान. माणिक पाषाण खडे जैसे, सोने आणि माती आम्हा समान हे चित्ते, समान हे समान हे सोन्याला जेवढी संत किंमत देतात ती मातीला, आणि मातीला जेवढी किंमत देतात ती सोन्याला. तुमची आमची दृष्टी आहे का तशी? आपली नाही दृष्टी.
पण ती तुकाराम महाराजांची दृष्टी होती. तीच दृष्टी गुरुवारे सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांची होती. गुरुवारे महाराजांचे अनेक अनुभव आहे आपल्या जुन्या भक्त मंडळीला. आमच्या भाऊसाहेब पाटलांकडे त्यांनी एक मोठा कार्यक्रम ठेवला होता, महाराजांचा शताब्दी महोत्सव. त्यांचे एक अभिष्चिंतन सोहळा. महाराज नको म्हणत असताना त्यांनी त्यांच्या परिवाराने, त्यांच्या मातोश्री होते ताई, त्यांच्या आग्रहानुसार तो ठरवलं. महाराजही आले त्या कार्यक्रमात. महाराजांचं पूजन झालं आणि त्या पूजनाच्या वेळेला सोन्याची अंगठी दिली होती त्यांनी, ताईंनी. महाराज बोलले, आम्हाला कशा करता देता म्हणे, सोनं घेऊन आम्ही काय करणार आहे, येऊ नका म्हणे. पण तरी बळजबरीने त्यांनी दिली ताईंनी. पण ती अंगठी महाराजांनी स्वीकारली 2 मिनटं आणि पुन्हा ती ताईंच्या हातात देऊन टाकली. प्रसाद म्हणून घ्या म्हणे, आम्हाला मिळाली, प्रसाद म्हणून घ्या. ही वस्तुस्थिती बरं का. सांगायचं तात्पर्य असं आहे की जे सोन्या नाण्याला काही किंमत देत नसतात ते संत महात्मे काही वेगळे. तसं तुकाराम महाराजांनी देवाकडे मागितलं नाही सोनं नाणं धनद्रव्य, पण काय मागितलं, संत संग देई सदा. भगवानच म्हणतात उद्धवाला भागवतामधून उपदेश करताना, सत्संगेन परम प्राप्य दुस्तरम तरते चिरा. सत्संगती वेगळी जाण तात्काळ पावावया माझे स्थान. अनेक नाही साधन सत्यदान उद्धवा. श्रीमद भागवतामध्ये उद्धवाला उपदेश करताना भगवान म्हणतात, अनेक साधनं आहे, अनेक मार्ग आहे, पण माझ्या प्राप्तीकरता एक मार्ग आहे, तो म्हणजे सत्संगती. सत्संगती वेगळी जाण तात्काळ पावावया माझे स्थान. म्हणजे माझ्या प्राप्तीकरता सत्संगती. ज्ञानेश्वर महाराजही म्हणतात, संतांची संगती मनू मार्ग गती. अकळावा श्रीपती येणे पंथी. अनेक प्रमाणात त्याला आपल्याला वेळ कमी ठेवून देतो विषय. सांगायचं तात्पर्य ही सत्संगत एवढी श्रेष्ठ आहे, पण ती सहज मिळत नाही. दुर्लभम त्रयमे एवै तद्देवानुग्रह तुगम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रया. ही सत्संगती शास्त्रामध्ये आणि दुर्लभ सांगितली, दुर्मिळ सांगितली. जी दुर्मिळ म्हणजे प्रयत्न करूनही जी मिळत नाही, मग ती सत्संगती मिळण्याची इच्छा. संत संगती देई चरण सेवा जेणे हा तुझा विसरण पडावा. हाची भाव माझी या जीवा पूर्वी देवा मनोरथ. हे देवा, तू मला संतांच्या भेटीचं आणि माझी देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती. घडावी संगती त्यांची घडावी संगती. देव वसे चित्ती त्यांची घडावी ऐसे आवडते म्हणा देवा पूर्वावी वासना. देवा पूर्वावी वासना. देवा पूर्वावी वासना. ऐसे आवडते म्हणा देवा पूर्वावी वासना. पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना. हो, तात्पर्य वेळ बराच झाले, 9 वाजत आले, ठेवून देतो विषय. तात्पर्य देवाला तुकाराम महाराजांनी देवाला विनंती केली, देवा की अशा संतांची मला सेवा करायची, पण ती सेवा सहज घडणार नाही. त्या संत भेटी करता आणि देवाला आवडणारे जे संत आहे त्यांच्या सेवा करण्याकरता कोणती पुण्य मला निर्माण करावं लागेल तेव्हा ते संत भेटतील, असा प्रश्नच विचारला तो अभंगाच्या प्रथम चरणात. कोण पुण्याचा होई नाय माता. 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 घुमाई जय जय गोपार घुमाई. गोपार घुमाई. गोपार घुमाई. गोपार घुमाई. गोपार घुमाई. गोपार घुमाई. कुमार
नो